सुप्रभात माननीय मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, शिक्षिका व माझे सर्व मित्र. मी समृद्धी शिंगारे 9वी क मधील विद्यार्थिनी आज मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध कवी, लेखक, कवयित्रींविषयी माहिती सांगणार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत साहित्याने मराठी भाषेला प्रगत केले. त्यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजेच संत ज्ञानेश्वरांचे. त्यांनी अभंग, काव्य, ग्रंथ यांची रचना मराठीतून केली. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि मराठी साहित्याचा पाया रचला. ज्ञानदेवांचे ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी. संत ज्ञानेश्वर मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करताना म्हणतात, माझा मराठीचा बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. त्यानंतरच्या काळात संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास यांनी मराठी भाषेला जनमानसात रुजविले. यानंतरचा मराठी भाषेचा प्रवास पंडितांनी उज्ज्वल केला. वामन पंडित, रघुनाथ पंडित, मोरोपंत इत्यादी पंडित कवींनी पंडिती काव्य केले. पंडिती काव्यातील दमयंती स्वयंवर हे एक श्रेष्ठ काव्य होते. पंडितांच्या नंतर मराठी काव्य खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले ते शाहिरांनी. शाहीर काव्यात वीर रसाने भरलेले पोवाडे आणि सौंदर्याचा आविष्कार करणारी लावणी यांचा समावेश होता. होनाजी बाळा, राम जोशी, फट्टे बापूराव अशा अनेक शाहिरांनी मराठी भाषेला समृद्ध केले. आजही होनाजी बाळा यांची घनश्याम सुंदरा, श्रीधरा, अरुणोदय झाला हे तितक्याच आवडीने घेतले जाते. शाहिरी काव्यानंतर मराठी कवितेला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला तो कवी केशवसुतांनी. त्यांचे पूर्ण नाव म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. क्रांतिकारी व सामाजिक विचार व्यक्त करणाऱ्या त्यांचे प्रसिद्ध कविता म्हणजेच तुतारी, नवा शिपाई आणि गोफण केली छान. मराठी साहित्याला देशभरात मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे थोर लेखक म्हणजेच वि. स. खांडेकर. त्यांचे पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर. त्यांच्या ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी भाषेला राजभाषा म्हणून मानाचे स्थान मिळवून देणारे महान कवी म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. त्यांनी मराठी भाषा जपावी, समृद्ध व्हावी, राजकार्यात मराठी भाषेला मानाचे स्थान मिळावे म्हणून विशेष प्रयत्न केले. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. त्यांची कणा ही कविता मला नेहमीच स्फूर्तिदायक वाटते. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. कुसुमाग्रजांच्या नंतर मराठी भाषेला समृद्ध करण्याचे कार्य विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांनी केले. विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला. त्यांची देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ही कविता जीवन मूल्यांची शिकवण देणारी अजरामर कविता आहे. मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या व वैभवापर्यंत पोहोचवणाऱ्या या नामवंत साहित्यकारांना मी आज मराठी दिना दिवशी विनम्र अभिवादन करते. धन्यवाद.